तर मित्रांनो अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात मित्रांनो काल जी आहे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामार्फत मित्रांनो 2 संवर्गातील पदे जी आहे जी की भरली जाणारी आहे, ज्यामध्ये मित्रांनो रसायनशास्त्र विश्लेषण व त्यासोबत वरिष्ठ जो काही वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे ही 2 पदे मित्रांनो भरली जाणारी आहे। तर मित्रांनो आपला डिटेल व्हिडिओ आल्याच्या नंतर अनेक विद्यार्थी जे आहेत जे की कमेंट्स करत आहेत की सर मी दोन्ही पदासाठी पात्र आहे, मी दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतो का? जर अर्ज केल्यास परीक्षा एका दिवशी असेल का, वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य वेळापत्रक प्रसिद्ध होईल किंवा या परीक्षेला नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, अशा अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही या प्रश्नांची आपण उत्तरे देणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। या जाहिरातीची PDF माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलवरून डाउनलोड करायची आहे। माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो, तर जय चॅनल लगेच जॉईन व्हा। फॉलो केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन जाहिराती आणि PDF सर्वप्रथम आपल्याला मिळतील। 23 सप्टेंबर कालपासून सुरू झाले आहे, तर 22 ऑक्टोबर ही जी मित्रांनो शेवटची तारीख अर्जाची या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तर आता पाहू आपण पहिला प्रश्न, जो की आपण समजा तुम्ही फार्मसी बॅकग्राऊंडचे असाल तर फार्मसी कॅन्डिडेट जे आहे दोन्ही पदांसाठी इलिजिबल होत आहे, त्यामुळे तुम्ही जर दोन्ही पदांसाठी अर्ज भरला तर तुमचा परीक्षा वेळापत्रक एका दिवशीच असेल का किंवा दोन्हीसाठी स्वतंत्र असेल, तर त्यांनी सर्वप्रथम मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच त्यांनी क्लिअरिफिकेशन देऊन टाकून दिलेलं आहे की या प्रकारचं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या 2 पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल। म्हणजेच की मित्रांनो तुम्ही दोन्ही पदासाठी समजा पात्र ठरत असाल तर तुम्ही दोन्ही पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमची परीक्षा जी आहे वेगवेगळ्या दिवशी होणारी असेल। म्हणजेच की सर्वप्रथम विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाची होईल, त्यानंतर जे आहे दुसरं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकची होणारी असेल। म्हणजे की नंबर ऑफ ॲप्लिकेशन यावर हे सर्व काही डिपेंड असेल। समजा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी जास्त अर्ज गेले असतील तर यासाठीची परीक्षा नंतर होईल आणि विश्लेषण रसायनशास्त्रासाठी समजा कमी गेले असतील याची परीक्षा अगोदर होणारी असेल। म्हणजे की नंबर ऑफ ॲप्लिकेशनवर डिपेंड असेल की कोणती परीक्षा कधी घेणारी असेल आणि परीक्षा जी आहे TCS द्वारे घेतली जाणारी आहे, त्यामुळे परीक्षा जी आहे जे की वेगवेगळ्या सत्रामध्ये या ठिकाणी पूर्ण केली जाणारी असेल। म्हणजे की मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग या प्रकारची शिफ्ट असेल। बरेच विद्यार्थी जे आहे जे की नेगेटिव्ह मार्किंग संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची या एक्झामला नेगेटिव्ह केलेली आहे का नाही, तर मित्रांनो या एक्झाम मध्ये सर्व काही नेगेटिव्ह मार्किंग जे परीक्षा वेळापत्रक म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग यासाठी आलेला आहे। त्यामुळे असला असतं परीक्षा त्यांनी आहे पहिलं असेल आणि तुम्ही दोन्ही पदासाठी बदल आहे त्या पात्रता ग्रहण करत असाल तर त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाही आहे, तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स या ठिकाणी सोडू शकता। त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचे असं देखील त्यानंतर दुसरा आहे माझं अजून वेळापत्रकामध्ये बदल नाही आहे, परंतु येत्या 2 महिन्यात 4 महिन्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल तेव्हा मी अर्ज करू शकतो का? तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी त्यांनी सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबंधित किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजेच की याची 22 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, तर तुमची 22 ऑक्टोबर पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे। त्यामुळे जर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन येत्या 6 महिन्यात कंप्लीट होईल, येत्या 4 महिन्यात होईल, ते या ठिकाणी पात्र ठरणारे नाही आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी कंप्लीटेड आहे ते तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, त्यांच्यासाठी लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो या प्रकारची होती माहिती। जर या व्यतिरिक्त देखील तुमच्या मनात काही शंका किंवा डाऊट असतील तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्सवर कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन काही माहिती सोबत। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।